तारदाळ व परिसरात गुटखा व गांजाची विक्री जोरात, तरुणाई धोक्यात. तारदाळ तालुका हातकणंगले व परिसरात अवैध गुटखा व गांजाची खुलेआम विक्री सुरू असल्याचे धोकादायक चित्र समोर येत आहे. शासनाने गुटख्यावर बंदी घातली असतानाही गावातील काही पानठेले, टपऱ्या, हॉटेल परिसर तसेच काही निर्जन ठिकाणी गुटखा व गांजाची सर्रास विक्री होत असल्याची चर्चा नागरिकात आहे. विशेषतः शाळा महाविद्यालयांच्या आसपास या प्रकाराला ऊत येत असल्याने पालकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. या अवैध धंद्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असून त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. गांजाच्या सेवनामुळे मानसिक अस्थैर्य व गुन्हेगारीकडे वळण्याचे प्रकार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत संशयास्पद हालचाली सुरू असल्याची चर्चा नागरिकातून होत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार विक्रेत्यांकडून गुपचूप पद्धतीने पुड्या पुरवल्या जातात. काही ठिकाणी बाहेरील व्यक्तीचा सहभाग असल्याचा संशय असून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र यावर ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन, अन्न व औषध प्रशासन यांची संयुक्तपणे कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नियमित धाडसत्रे, गुप्त माहितीच्या आधारे कारवाई तसेच विक्रेत्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याची आवश्यकता नागरिक व्यक्त करत आहेत.